दिवस बाकी असताना या दोन राज्यातील निवडणुकीचे निकाल कसं बघता तुम्ही? कॅमेरा बघा, हरियाणामध्ये सगळे लोक म्हणत होते की काँग्रेसचं सरकार येणार का? कारण की लोकसभेमध्ये जो अपप्रचार केला, जे फेक नरेटिव्ह त्यांनी पसरवलं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण केला, धर्मामध्ये तेढ निर्माण केला, त्याच्यामुळे लोकसभेमध्ये काही जागा त्यांच्या जास्त आल्या, पण तरी पण 100चा आकडा जो काय पार करू शकले नाही. तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं, मोदीजींचं सरकार आलं, तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले. म्हणजे लोकांचा विश्वास गेले 10 वर्षामध्ये जे काम झालं केंद्राकडून त्याच्यावरती होता. पुन्हा तोच प्रयत्न आहे हरियाणामध्ये देखील झाला. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण लोकांनी गपचूप राहून त्यांना जे आहे हे बेदखल जे आहे ते हरियाणामधून करून टाकलं. फेक नरेटिव्ह जे आहे ते फेकून टाकलं हरियाणाच्या बाहेर. म्हणून मोठ्या मताधिक्याने जे आहे ते तिथे भारतीय जनता पार्टी निवडून आली. जास्त त्यांचे मला वाटतं आता किती 48-49 झाले, बरोबर आहे. पूर्णपणे सरकार जे आहे ते तिथे स्थापन केलं. डबल इंजिनचं सरकार जे आहे ते हरियाणामध्ये स्थापन होत आहे. आणि याच्यानी आता काँग्रेसने त्यांचे डोळे उघडले पाहिजे या रिझल्टनी, की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून, धर्मामध्ये तेढ निर्माण करून तुमचा फेक नरेटिव्ह आहे, संविधान खतरे में है हे सांगून, आरक्षण जाणार हे सांगून जे आहे हे लोकसभेमध्ये काही जागा जास्त मिळवल्या. पण फेक नरेटिव्ह आणि खोटं जे आहे ते रोज रोज नाही चालत. लोकांना कळतं खोटं किती पण सांगितलं तरी जे आहे खरं एक दिवस जे आहे ते लोकांपर्यंत पोचतं. आज तसंच झालं. आज हरियाणाने जे आहे हे डेव्हलपमेंटला जे आहे मतदान दिलं, तुष्टीकरणाला जे आहे हे मतदान दिलं नाही, हाकलून लावलं. लोकसभा निवडणुकीनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की महायुती अडचणीत आहे, महाविकास आघाडी पुढे. पण या निकालानंतर असं वाटतं का की हा बुस्टर डोस ठरेल? निकालानंतर निकाल तर चांगलाच आहे. याच्यानंतर सगळे राज्य देखील जे आहे हे एनडीएचं सरकारच जिंकणार आहे. पण गेल्या 2 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या प्रकारे कामं केली, मी आज पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय. लोकांमध्ये, महिलांमध्ये, भगिनींमध्ये, शेतकऱ्यांमध्ये चांगला रिस्पॉन्स जो आहे. कारण की या सरकारने पहिल्यांदा त्यांचा विचार केला. प्रत्येक समाजासाठी जे आहे आर्थिक महामंडळ बनवण्याचं काम केलं, त्यांना सक्षम करण्याचं काम केलं. आणि महायुतीची परिस्थिती जी आहे ही या महाराष्ट्रामध्ये चांगलीच आहे. कारण की रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम या सरकारने केलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. तर मला वाटतं लोक जे आहेत हे कामाला मतदान करतात. लोक जे आहे ते फेक नरेटिव्हला मतदान करत नाही. ते फेक नरेटिव्ह जे आहे ते लोकसभेमध्ये एकदा चाललं, याच्या पुढे चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये पुन्हा मोठ्या मताधिक्याने जे आहे हे महायुतीचं सरकार जे आहे हे निवडून येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.